जोडी पाठवायची आहे. चला फिल्डिंग लवकर लवकर लावून घ्या पटापट. मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. यातून जो सामना जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पहिलाच बॉल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निलेश मातेला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये डॉट बॉलला सुरुवात केली आहे. भूषण आणि संगम अशी सलामीची आघाडीची जोडी. निलेश मात्रे षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. षटकातील पुढचा बॉल पडका चांगला बॅटच्या रनामध्ये उडवला समोरच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत बॉल सीमा पार आलाय चौकार. पुढचा बॉल उडवला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय बेडॉनचा. विशालला तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिलं षटक विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही विनायक म्हात्रेला पाहता. फटका चांगला समोर उडवला खाली क्षेत्रामध्ये लॉंगॉनच्या मधनं पहिला टप्पा घेत सीमा पार दमदार चौकार. चारनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बाकफुटला गेला. बॉलला टर्न झाला. फिल्डरला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 2. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 12 वरती. षटकातील शेवटचा बॉल. ऑलरेडी कारपॅट बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला जमिनीशी वार तयार करत असताना चौकाराच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. धावा धावफलकावरती 16. विशालाला डॉट बॉलला सुरुवात केली आहे षटकाला. लेफ्ट हँडर गोलंदाज विशाल मात्र एक अष्टपैलू क्रिकेटर तुम्ही त्याला पाहता. षटकातील पुढचा बॉल. पटका चांगला बॉल चालला लॉंग ऑनला. पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. वीस धावा धावफलकावरती संगमच्या बॅट मध्ये चौकार आला. फटका चांगला 5च्या रडारमध्ये व्यासपीठ आला. समालोचन कक्षाला दिली मानवंदना. ठोकला संगम चौकार षटकार. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 26. चांगला संघ गाथा 11 तलोजे मजकूर. एकता काय असतं हे देखील आता तुम्ही पाहता. एकाग्रता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तेच आता तुम्ही पाहता तलोजे मजकूरचा. पण इथे विकेट मिळती बटचा कडा. विनायकनं पकडलाय झेल. संपला संगमचा खेळ. विकेट मिळती.
फटका चांगला हा ट्रॅकर त्याला पाठवला केला वेक्षला दिली मानवंदना ठोकला अनुज मडवीन आल्या षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 16च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. तिसऱ्या षटकामध्ये किरण मात्रे ज्याला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय तो आता तिसऱ्या ओव्हर मध्ये आला. समोर भूषणला पाहता 6 मध्ये 16 बनवल्यात. 1 मध्ये त्यानं षटकानं सुरुवात केली. अनुज तो नो स्ट्राईक गेला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला बेट करून गेला. भूषण पाटीलला डॉट बॉल आला. भूषणनं आज दुसऱ्या रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 26 धावा 28 आल्या. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये देखील 19 आणि या मॅच मध्ये 16 वरती खेळतोय. चांगला बॅट्समन आहे. फटका चांगला बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर पोहोचतात विकी वेगानं आणि थ्रो तुम्ही पाहता विकेट कीपरच्या हातामध्ये चांगला थ्रो. विकी जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. तेवढा चांगला बॅटर देखील आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय त्याला बॅटिंग केली. धावा धावफलकावरती 1 न पुढे जात असताना 33 धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. अनुज मडवी खेळण्यासाठी सज्ज झाला. त्याने षटकारांना आघात केला खेळाला. अनुज देखील चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहता. फटका तुम्ही पाहता झेल सोडला आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 3 धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती अनिकेत भोईर, ऋतिक भोईर आणि त्याच्यानंतर प्रणय या चौघांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. फटका चांगला फिल्डर उपस्थित प्रयत्न होते पथाला स्पर्श करून बॉल मेन विकेट सीमा पार. भूषण पाटीलचा आणखीन एक तडाखा. का बॅटिंग करतो आज भूषण पाटील जबरदस्त. पुढचा बॉल आणखीन एक आता मात्र तलोजे मजकूरचे प्रेक्षक झोपले होते ते देखील जागे झालेत आणि हा ठोकला लागोपाठचा दुसरा षटकार. षटकारच्या बरोबरीने धावा धावफलकावरती 48.
पुढचा बॉल उंच गेला, बेस्तावेक स्ट्रोक आहे, विशाल पुढे सरसावला, सोडलाय झेल. जीवनदान जीवनदान, तिसरीचा प्रयत्न, फलंदाज बाद. गरज होती का भूषणला? चांगली बॅटिंग करत होता, तिसरी धाव घेत असताना भूषणची मोठी विकेट, रनआउट. ऋतिकजी भोईर तुमचं देखील बळपूर्वक सहर्ष स्वागत. ऋतिका भोईर तुम्ही पाहता, त्याच्यानंतर प्रणयला पाहता आणि समीर इदारकर, संजय काल्या तुमचं देखील बळपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. ऋतिक गुरु भोईर आणि त्यानंतर ऋतिक पांडुरंग भोईर, ऋतिक गुरुनाथ भोईर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता समीर दादा इंदारकर. मॅच हरली आहे, थोडे नाराज आहेत, आता चेहऱ्यावरती स्मित असतं. प्रणय इंदारकर आणि त्याच्यानंतर अनिकेत शेठ भोईर. नाद फक्त एकच, बैलगाड्या शर्यत, चेहऱ्यावरती स्मित असतं. संजय म्हटलं तर काल्या खूप फेमस आहे. काल्या कोणाला माहीत नाही, काल्या सर्व 14 गावात माहिती आहे. काल्याचं देखील स्वागत आहे. प्रणय शेठ मोकाशी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फटका चांगला उडवला, समोरच्या दिशेला लॉग ऑफ सीमा पार. स्वागत केलं श्रवण बातेच षटकारचा. मला काय म्हणायचं आहे, ब्रेक हा लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं ही बोटांची जादू आहे, ही कला. कमी वयाचा संघ, कमी वयाचा तुम्ही खेळाडू पाहता या संघामध्ये. श्रवण बात्रे जबरदस्त गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल, फटका उडवला, बिस्तावेक स्वतः गोलंदाज, कॉटन बॉल पकडला आयशील. षटकानंतर प्रत्युत्तर, टी फॉल्टॅट, विकेटचं बदल, फलंदाज बाद. डीजे या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता, युवकांना प्रेरणा देणारे आणि युवकांपर्यंत मार्गदर्शन करणारे जबरदस्त क्रिकेटर आमचे युवक अध्यक्ष 14 गाव राष्ट्रवादी शरद जी पवार पक्षाचे, सचिनदादा पाटील यांचे जिवलग मित्र राजकुमार भाई मात्रे,
आणि यांचा संघ तुम्ही पाहताय कुटारी, त्यांची देखील रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये नक्कीच येतील. आमचे सर्व मोठमोठे मान्यवर, खासदार, आमदार नक्कीच येतील. हे प्रेम आहे जीवनदादावरती. अरे क्या मालूम एक दिन अचानक शेट बोकाशी यांच्याकडनं आम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राईज. तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचं स्वागत करू. नाद एकच बैलगाडा शर्यत अनिकेत शेठ भोईर असतील आमचे समीर दादा इंदारकर. 16 डिसेंबर सुप्रीम कोर्टात निर्णय दिला 2021 ला. आणि बैलगाडा शर्यतीचा खऱ्या अर्थात नाद एकच हा मातीतला खेळ. अक्षय पाटील या तलुते मजकूरचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता ऋतिक गुरुनाथ शेठ भोईर हे देखील उपस्थित आहेत. आणि त्याच्यानंतर ऋतिक पांडुरंग शेठ भोईर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. राजा पावर बैलाचे मालक अक्षय पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला सचिन दादा बोलवतात. तुमचं देखील स्वागत करू. धावपलकावरती 58 षटकातील पुढचा बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल. 58 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. सातला कडा बॉल मागे चालला. एक केली दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव घेत असताना विकेट मिळते. अशा रीतीनं पहिला पूर्वार्ध समाप्त झालं. आणि जिथे धावपलकावरती तुम्ही पाहता 59 आणि 60 धावेचा पल्ला पार करायचा उत्तरार्धामध्ये टीम तुम्ही पाहताय कुटारी संघाला. पडायचं थोडं लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. या गुरुनाथ शेठ तुम्ही पाहताय यांचे सुपुत्र ऋतिक शेठ भोईर यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या ऋतिक भोईर तुमचा देखील सन्मान करू. ऋतिक पांडुरंग भोईर यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती सन्मान ऋतिक भोईर तुम्ही पाहता. अनिकेत भोईर यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. स्पर्धेचे लाडके आयोजक किरण पाटील यांच्या शुभ हस्ते.
60 डब्याचा पाठलाग करायचा. किरण तुम्ही स्ट्राईक एनला पाहता, नो स्ट्राईक एनला मयूर मात्रे बंधू गेम ऑन लेस प्ले. षटकातील पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला, फटका फसला, मिडॉनचा फिल्डर पकडलाय जेल. व्हॉट अ कॅच, मोठी विकेट किरण मात्रेची. शून्यावरती पहिला धक्का. फटका चांगला अडवा, फाटणं खेचला, फिल्डर उपस्थित. विशाल मात्रेची मोठी विकेट. सेलिब्रेशन विशाल, परतीचा इशारा, निराशे नाराज. आणखीन एक विकेट. विकेट मिळती ओम साई एमटीसी स्पोर्ट्स है. खऱ्या अर्थानं हमसे परम मित्र सागर फराड याला देखील आता बाईक देखील भेटली आहे नाईट फॉर्मॅट मध्ये मांगरूळच्या स्पर्धेमध्ये. त्याला देखील पुढच्या कार्यकिर्दीसाठी आमचे लाडके आयोजक सचिन दादा पाटील असतील, कबीर दादा पाटील असतील, आमचे पंच सचिन कडू असतील, त्यानंतर कल्पेश दादा असतील, त्यांची पूर्ण एमटीसी टीम असेल. त्याच्यानंतर आमचे मनोज दादा असतील, प्रसाद शस्त्रबुद्धे सर असतील आणि चाहता वर्गाकडनं एमटीसीचे ऑनर सागर फराडला बाईक मिळाली आहे. त्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हॅट्रिक बॉल भूषण पाटीलने इम्प्रेस केला, उडवला बॉल, साला फटका दमदार, बॉलला पाठवला बॉडी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार. षटकार. संगीत सुप्रसिद्ध आहे, जबरदस्त. षटकातील पुढचा बॉल विकी मात्रेचा फटका फसलाय, सोडलाय झेल. विकी मात्रेला दिलेलं जीवनदान महागात पडेल का. मॅच बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये, अशा क्षणाला तुम्हाला महागात पडेल विकीचा झेल. माहिती आहे सचिन कडू विकी कशा रीतीनं खऱ्या अर्थानं अटॅक करतोय. डी सिनियर रोहिदास यांच्याकडनं प्लेयर यांच्याकडनं झेल ड्रॉप झाला. षटकातील पुढचा बॉल मयूर मात्रेसाठी. फटका चांगला, फटका फसला, झेलची शक्यता, आणखी एक विकेट. भूषण पाटीलला रिप्लेस केला. तलोदे मजकूरच्या प्रेक्षकांना विकेट मिळतीये मयूरची. फलंदाज बाद.
जबरदस्त गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी आज राहिली आहे. भूषण पाटीलची इम्प्रेस केला आज भूषण. शेवटचा बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये या ओव्हरमध्ये षटका जोडला. महत्वाचे 3 विकेट भूषण पाटीलला मिळाले आहेत आणि अशा रीतीने षटक क्रमांक संपलं. ते पहिलं धावा धावपलकावरती 7 वरती 3 मोठे धक्के लागल्यात. एकता एकाग्रता हे काय असतं हे दाखवलं. गाथा 11 तुम्ही तलोजे मस्कूर टीमनं संघ खऱ्या अर्थानं एकत्र आला पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर नव्या जोशानं नव्या उमेदीनं आज नागाव 40+ वरती खऱ्या अर्थानं नाव कोरायचं. या जिद्दीनं आज गाथा 11 तलोजे मस्कूर उतरला आणि खऱ्या अर्थानं नितीनजी गावड यांचं देखील कौतुक करू. त्याच्या माध्यमातून या संघाची खऱ्या अर्थानं धुरा सांभाळली जाते आणि एकता एकाग्रता जिद्द चिकाटी ते काय असतं आता तुम्हाला माहिती असेल. तुम्ही पाहता संगम राजे जबरदस्त क्रिकेटर, त्यानंतर तुम्ही अनुज मडवीला पाहता, भूषण पाटील, हेमंत पाटील आणि आता संघ स्ट्रॉंग बनला. राहुलकडे देखील क्षमता आणि तुम्ही पाहता रोहिदास देखील बॅटिंग करू शकतोय आणि त्याच्यानंतर कुडाल देखील बॅटिंग करू शकतोय. हा संघ आता एकत्रितला, बॅटिंग लाईन वाढली आहे आणि संघाचा कॉन्फिडन्स वाढला. त्यामध्ये कुठेतरी नवीन ऊर्जा भेटली आहे आज तलोजा मस्कूर टीमला. धावा धावपलकावरती 7 वरती 3. मॅच संपली नाही आहे. विकी मात्रेमध्ये ती क्षमता. 18 बॉल 53 धावेची गरज आहे. अजून टीम मध्ये मयूर राजे देखील नाहीये, इंजर्ड आहे, ते देखील नक्कीच दिसतील. 18 मध्ये 53 करायच्यात. जुने ते सोनं ब्रह्मा राजे बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस दिला, फुल टॉल बॉल चाललाय साइड स्क्रीन ला देत धडक देणारा क्रिकेटचा मातच सौंदर्य लॉग ऑफच्या बद्दल सीमा पार षटकार. महाराजीचं षटकारनं हा बॉल खूप चांगला बीट, विकेट कीपर बीट, बॉल लॉंग स्टॉपला वेगान दे धडक मैस व्हीलचा. तुम्ही पाहता हा चौकार. बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला तर नशीब साथ देखील देतात. धावा धावपलकावरती 17 तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल बीट करून गेला. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर निघणारा होता. धावा धावपलकावरती 17. 15 बॉल 43 ही गरज आहे. आमचे लडके आयोजक तुम्ही पाहता युवक अध्यक्ष 14 गाव राष्ट्रवादी शरदजी चंद्र पक्षाचे सचिन दादा पाटील. फुलटा से फटका सजवला, जेल सोडला, किंमत मोजावी लागेल. विकी मात्रेचा तडाखा षटकार.
षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावर 23 वरती, 23 धाबा स्कोर बोर्ड वरती. विकी मात्र मॅच फिनिशर आहे, त्याचा झेल सोडला. मागात पडेल टीम तलोजे स्कोरला. विकेट देखील महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला बॉल चाललाय समोर, लॉग ऑफच्या ठोक्यावर आउट ऑफ दी फार आणि ठोकला. विकी बाथेड शेरफ जिंदा, हे शेर घायल आहे आणि ते आता करत असताना विकी बात्रे आउट ऑफ दी फार. षटकार धाबा धावपलकावरती 29. बघा कॅल्क्युलेशन तुम्ही पण करा विशाल, प्लीज लक्षात असू द्या. 29 धाबा धावपलकावरती पुढचा बॉल. हळवा पाठ केल्याचा प्रयत्न, सिग्नेचर शॉट होता तो निराशे नाराज आहे आणि बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल आहे तर समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 12 बॉल. विजयासाठी 31 धावेची गरज. 12 मध्ये 29 बनवल्यात, अजूनही 12-31 ची गरज आहे. डीजेला देऊया संधी, ऐकूया संगीत. षटकातील पहिलाच बॉल, फिल्डर बीट झालेत. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 30. अर्धा पल्ला पार केला 13 बॉल मध्ये. 11 बॉल मध्ये अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे. टीम चैतन्येश्वर कुटारी संघाला विजयाच्या सभेत उभा. विकी मात्रे सोडलेला जेल बोजावा लागेल टीम तलोजे बस्कूरला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही प्रथमेश सालुंकेला पाहता. हा देखील जबरदस्त गोलंदाज आहे, पण त्याच्या समोर ज्याच्या बॅट मधनं 8 बॉल 25 वरती खेळतोय तो विकी मात्रे ऑन स्ट्राइक. 4 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहिलेत, तो स्ट्राइक केला. षटकातील पुढचा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न तारेखीट झाला असता तर कदाचित विकेट गेली असती. जर त्याला क्रिकेटला महत्व नाही आहे, अपील देखील हलकीशी पाहिली तुम्ही लेग बाईटच्या स्वरूपात, या 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 32 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये झेल सोडला, आता रनआउट झाला असता तर तिथे देखील मध्ये 2 चान्स मिळतात. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद घेऊन डगबॉट मधून आलाय की का विकी, या मॅचला तो फिनिश करेल का. हा बॉल खूप चांगला, पण तेवढा चालाक आणि चतुर गोलंदाज प्रथमेशला तुम्ही पाहता रिप्लेच्या माध्यमातून. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट करून गेला. हा डॉट बॉल आला. 9 बॉल 28 जुनी गरज आहे. 9 चेंडू 28 करायचा. अपकमिंग स्टार आहे समोर विकीला तुम्ही पाहता. हे बॅटर रंगतदार आहे, सिग्नेचर आहे. या शॉटची तर कधी पसता मी देखील प्रतीक्षा करतो. तो हा सिग्नेचर आहे आणि विकी मात्रेचा सिग्नेचर स्ट्रोक. बॉलला फेकून दिला लॉंग लेग सीमा पार, आउट ऑफ दी युजुअल मॅक्सिमम. षटकार.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या सीझनमध्ये मारायचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली गेला बीट झाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल धावा धाव पलकावरती 38 वरती तुम्ही पाहता 7 बॉल 22 करायच्यात 7-22 समीकरण या मॅच मध्ये थोडा अवघड आहे 3 षटकार 1 चौकार मॅच जिंकू शकेल खुटारी टीम पण डॉट बॉल हव्यात गाथा 11 तलोजी मजकूरला हा सामना महत्वाचा आहे इथून जर सामना जिंकला तर टॉप 4 मध्ये एखादं बक्षीस नक्कीच तुम्हाला भेटेल त्याच्यासाठी ही पराकाष्ठा चालली आहे दोन्ही संघांची युद्ध चाललंय मैदानामध्ये दोन टीम मध्ये हा बॉल देखील तुम्ही पाहता डॉट बॉल आला आणि आता समीकरण 6 बॉल 22 धावेची गरज मी देईन दिरकी सर एकदम तोडू नका प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या तलोजी मजकूर टीम 6 बॉल 22 करायच्यात जेव्हा बॅटिंग तलोजी मजकूर टीमने केली त्याचे विकेट गेले होते 5 यांचे विकेट गेले आता 3 विकेट न गमवता 6 बॉल 21 चालू शकतात राजा पॉवर बैलाचे बालक या अक्षय पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहा बॉल 22 ही गरज आहे पहिलाच बॉल खोदून काढला बॉल ऑन दी कार्पेट चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने फिल्डर उपस्थित आहे या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगलच्या बरोबरीने धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 39 या आकड्यावरती तिथे 12 बॉल 31 ची गरज होती अवघ्या 9 धावेचं शतक टाकलंय प्रथमेश साळुंखेनं आणि तिथून मॅचला टर्न दिलाय आणि आता समीकरण 5 बॉल 20 ची गरज आहे 5 बॉल 20 बनतील का विकी मध्ये ती धमाक आहे त्याच्या बॅट मध्ये षटकार देखील तुम्ही पाहिल्यात 5 मध्ये 21 हव्यात 20 देखील चालू शकतात त्या बनतील का षटकातील पुढचा बॉल यॉर्कर बॉल खोदून काढला जेलची शक्यता मोठी विकेट विकीची मिळती आहे सेलिब्रेशन आणि अथापात्र लागणारा चौथा देखा मैदान जर जेल आवडला असेल आजचा दिवस दुसरी रात्र भूषण के नाम जर नक्कीच का फिल्डिंग इफेक्ट होता भूषणचा बॅटिंग मध्ये सुरुवात दमदार राहिली बॉलिंग अटॅक देखील शानदार राहिला रुबाबदार राहिला आज नाव खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता भूषण पाटील सस्तोडावरती प्रत्येकाच्या मुखामध्ये 4 बॉल 21 अजूनही करायचा देवेश आला आणि इथे विकेट सॅक्रिफाइस केली फलंदाज बाद
21 करायच्यात. फटका चांगला, एलिव्हेशन कमी आहे, झेलची शक्यता आणि इथे झेल पुन्हा एकदा सोडला. तुम्ही पाहता फिल्डरच्या माध्यमातून मिसफील झाली आहे, संगम कडनं चुकी झाली आहे. आणि आता समीकरण 2 मध्ये 20, 1 मध्ये 14 बनतात, 1 मध्ये 22 बनतात. हे क्रिकेट आहे, अनिश्चितांचा खेळ आहे. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम घडेल का? हा नको आहे अभय अनुज बडवीला, हा नको आहे तलोजे मजकूरला. हा झाला विनय मुरलीधर म्हात्रे, कॅप्टन देखील आहे टीमचा. लेफ्ट हँडर खाता का? नक्की चर्चा झाली की प्रॅक्टिसला खूप लांब लांब षटकार मारतोय. आता त्याच्याकडनं अपेक्षा असेल, नावानं देखील खूप चर्चेत येतो. षटकातील पुढचा बॉल वाईड बॉल, 1 स्वरूपाची धाव. 1 न स्कोर पुढे चालला 40 वरती. समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 2, 19 गरज. पडल्यानंतर बॉल खाली झाला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विनयला तुम्ही पाहता पहिल्यांदा चान्स देखील मिळते टीम मध्ये. एखादा षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील आम्हाला बघायचा आहे. चला हेमंत दादा मारू दे एखादा षटकार. आता तर जवळ